नमस्कार मंडळी, तर फूड स्टोरी बाय पूजामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पावाचा उपमा। हा एकदम सोपा व लवकर होणारा नाश्त्याचा प्रकार आहे आणि हा करण्यासाठी आपल्याला पाव विकत आणण्याचीही गरज नाही। आपण कधी कधी पावभाजी करतो, तसेच सँडविचही करतो। त्यासाठी आपण पाव आणतो आणि काही वेळेला आपले पाव शिल्लक राहतात। तर चला करूया लवकर रेसिपीला सुरुवात। इथे मी 6 पाव घेतलेले आहेत। आपण पावाचे तुकडे करून घेणार आहोत। इथे मी पावाचे जास्त बारीक किंवा जास्त मोठेही नाही तुकडे करून घेतलेले आहेत। बारीक तुकडे केल्यामुळे आपण जो मसाला तयार केलेला असतो या पावाला पूर्णपणे लागतो, त्यामुळे त्याची चव खूप छान लागते आणि ते क्रिस्पीही होतात। तसेच मी येथे 2 मध्यम साईजचे बारीक कांदे चॉप करून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो कांदा पात घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, आणि 2 बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 टेबलस्पून जिरं टाकणार आहोत। जिरं छान फुललं की त्यामध्ये 1/2 टेबलस्पून मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडली की आपली फोडणी खमंग बसते। त्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून हिंग टाकणार आहोत। चॉप केलेली मिरची टाकणार आहोत आणि बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत। छान असा परतून घ्यायचा आहे। यात आपण थोडं मीठ घालणार आहोत, जेणेकरून आपला कांदा हा लवकर मऊ पडतो। त्यानंतर आपण येथे एक वाफ काढून घ्यायची आहे। नंतर मग आपण बारीक चॉप केलेला त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। तोही व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून टर्मरिक पावडर टाकणार आहोत। तसेच रेड चिली पावडर 1/2 टेबलस्पून टाकणार आहोत आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेले पावाचे तुकडे टाकणार आहोत आणि नंतर सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। पूर्णपणे त्याचा मसाला आहे तो ह्याला लागेल मिक्स करून घ्यायचा आहे। जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, त्यामुळे काय होतं की आपले पाव आहेत ते जास्त नरम पडतात, त्यामुळे चव बिघडू शकते। छान परतून घ्यायचं आहे। यात आपण टाकणार आहोत ओलं खोबरं आणि कांदा पात, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही फोडणीला देताना घालू शकता, तीळ आवडत असतील तर तीळही घालू शकता। यात मी जास्त काही घातलेलं नाही आहे, तरी बघा किती सुंदर असा झालेला आहे। खूप छान लागतो, लवकरही बनून तयार होतो। आता यात टाकणार आहोत आपण कोथिंबीर आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।